गणपतीला डीजे नको, बाहेरून बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे. संजय शिरसाट. राज्यातील आगामी गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे लावण्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे आणि या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गणेश मंडळांना डीजेऐवजी बँजो मागवा असं आवाहन केलं. यावेळी संजय शिरसाट यांनी एक मिश्किल टिप्पणी केली आहे. तुम्ही बाहेरून बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट हे एका खोलीत बसले असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत त्यांच्या खोलीत पैशांच्या नोटांनी भरलेली बॅग दिसली. या व्हिडिओची प्रचंड चर्चा रंगली आणि या अनुषंगाने संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधील कार्यक्रमात मिश्किल भाष्य केले. अनेक जण वाद सुरू झाला पाहिजे अशा मानसिकतेत आहेत. मी या सर्व मंडळांच्या अध्यक्षांना विनंती करतो, आपल्याला डीजे काय करायचं आहे, आपल्याला 40 गावचा बँड मागवा ना, वैजापूरचा बेंजो मागवा, पैसे कमी पडले तर हे सगळे लोक आहेत असे सांगत त्यांनी व्यासपीठावरील नेत्यांकडे अंगुली निर्देश केला. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि यापुढेही संजय शिरसाट यांनी म्हटलंय की काहीही झालं नाही तर मी आहेच, माझी बॅग उघडीच आहे. संजय शिरसाटांच्या या वक्तव्यावर मात्र आणखीन मोठा हशा पिकला. गणेशोत्सवात आपण चांगला संदेश दिला पाहिजे, व्हिडिओ वगैरे सोडून द्या, हे सगळं चालत राहतं. संजय शिरसाट त्याची चिंता करतो का कधी? लोक आपल्याला करोडपती समजत असतील तर आपल्या बापाचं काय जातं आहे? आपण चिंता करायची नसते. शहर चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे असं सांगत संजय शिरसाट यांनी डीजेऐवजी बँड पथकाचा पर्याय निवडण्याचं आवाहन उपस्थितांना केलेलं आहे. याच्यासाठी एकदम डोळ्यात तेल घालून वाद सुरू झाला पाहिजे या मानसिकतेमध्ये आहे. मी डीजे सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, नका करू, काय करायचं आपल्याला? 40 गावचं बँड मागवा ना, वैजापूरचं मग उधळचं बँड मागवा, पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत आणि काही नाही जमलं तर मी आहेच, बॅग माझी उघडीच आहे. पण चांगला संदेश द्या. हे शहर माझं आहे हे जाऊ द्या, हे असे चालत राहतात, असे सगळे व्हिडिओ सगळे हे सोडून द्या. संजय शिरसाट त्याची कधी चिंता करतो का? काय करायची चिंता करतो? उलट लोक आपल्याला जर करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचं काय चाललंय? हाबी आले पण फेमस झाला काय माझा? म्हणून आपण त्याची चिंता करायची नाही. परंतु शहर जर एखाद्या चांगल्या मार्गाने जर जात असेल तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका ही प्रत्येकाची असेल. मंडळाच्या अध्यक्षाला विनंती, काय शहाणपणा शिकवायला लागले आम्हाला. आता आम्ही तर 10,000 रुपये देऊन बसलो त्या डीजे वाल्याला, भाऊ 10,000 गेले चालत रे, परत एखाद्याचा 5 वर्षाचा पोराचा जर कान भैरे झाला तो आयुष्य उठवतो. एखाद्याच्या त्या हार्टनी एखादा जर गेला ना तर त्याचा संसार उद्ध्वस्त होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.